नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्त्वज्ञानाचे मानवी जीवनातील काय महत्त्व आहे किंवा तत्त्वज्ञानाची मानवी जीवनामध्ये गरज किंवा आवश्यकता का आहे याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या प्रकरणामधील पहिला जो हा टॉपिक आहे किंवा पहिल्या प्रकरणामधील तत्त्वज्ञानाची जी संकल्पना आहे ती तत्त्वज्ञानाची संकल्पना आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासली. त्यानंतर तत्त्वज्ञानाचं स्वरूप नेमकं कशा प्रकारचं आहे ते देखील आपण दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे. आणि त्यानंतर या तिसऱ्या व्हिडिओमधून आपण तत्त्वज्ञानाचे मानवी जीवनामध्ये काय महत्त्व आहे किंवा काय गरज आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्त्वज्ञानाचे महत्त्व किंवा तत्त्वज्ञानाची मानवी जीवनामध्ये काय आवश्यकता आहे हे बघत असताना आपल्याला लक्षात येईल की त्याच्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तत्त्वज्ञानाचा संबंध हा प्रत्येक माणसाच्या जीवनाशी असतोच. म्हणजे आपण तत्त्वज्ञान म्हटलं की माझा आणि त्या तत्त्वज्ञानाचा काहीही संबंध नाही अशा प्रकारचा समज प्रत्येक माणसाचा आहे. म्हणजे प्रत्येक माणसाचा तत्त्वज्ञानाचा संबंध नाही असा समज आहे. मात्र अशा प्रकारचा गैरसमज आपण करून घेण्याचं काहीही कारण नाही. कारण कुठलाही व्यक्ती असू द्या, तो सर्वसामान्य असू द्या, तत्त्वज्ञानी असू द्या, ऋषीमुनी असू द्या, कुणीही व्यक्ती असू द्या, त्या प्रत्येक व्यक्तीचा तत्त्वज्ञानाशी संबंध हा असतोच. मग तो सुसंस्कृत असू द्या किंवा आदिमानव असू द्या, शिक्षित असू द्या किंवा अडाणी असू द्या, सज्जन असू द्या किंवा दुर्जन असू द्या, कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असेल त्या प्रत्येक व्यक्तीचा तत्त्वज्ञानाशी संबंध हा असतोच. कारण सर्व व्यक्तींना जीवनामध्ये जे काही चांगले वाईट अनुभव येत असतात त्या अनेक प्रकारच्या अनुभवांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं स्वतःचं असं एक तत्त्वज्ञान तयार होत असतं की ज्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येक व्यक्ती आपलं जीवन जगण्याचं काम हे करत असतो. त्यामुळं तत्त्वज्ञानाचा संबंध हा प्रत्येक माणसाच्या जीवनाशी आहेच. त्यामुळं त्याला नाकारून आपल्याला चालणार नाही. म्हणून तत्त्वज्ञानाची प्रत्येक माणसाला गरज आहे किंवा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तत्त्वज्ञानाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. अनेक वेळा आपण असंही म्हणतो की तत्त्वज्ञानी माणसे ही अव्यवहारी असतात. म्हणजे असाही एक गैरसमज आहे की तत्त्वज्ञानी माणसे ही अव्यवहारी असतात. का तर बऱ्याच वेळा ही तत्त्ववेत्ते मंडळी जी असतात ती तत्त्ववेत्ते मंडळी त्यांच्या आध्यात्मिक कार्यामध्येच गुंतलेली असतात. सहजासहजी ते आपल्याला दर्शन देत नाहीत किंवा सहजासहजी ते आपल्याला गप्पा गोष्टी करत नाहीत. कारण त्यांच्या कार्यामध्ये ते गुंतलेले असतात आणि त्यामुळं असा एक गैरसमज आपल्याला होतो की ते कदाचित अव्यवहारी आहेत, व्यवहारी जीवन ते काही जगत नाहीत. मात्र तो देखील एक प्रकारचा गैरसमज आहे. प्रत्येकाचे जीवनाचे एक तत्त्वज्ञान असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान असतं. मी जसं मग अशी म्हटलं की सज्जनांचं किंवा दुर्जनांचं, सज्जन व्यक्ती असू द्या किंवा दुर्जन व्यक्ती असू द्या, कोणत्याही प्रकारचा व्यक्ती असू द्या, चांगला असेल, वाईट असेल, सुसंस्कृत असेल, अडाणी असेल, शिक्षित असेल, सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे असतंच. म्हटलं की त्याला कशा प्रकारचे अनुभव जीवनामध्ये येतात त्यावरून त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं तत्त्वज्ञान हे बनत असतं. मग काही व्यक्ती ह्या प्रामाणिकपणाला, नैतिकतेला, चारित्र्य संपन्नतेला आपल्या जीवनामध्ये महत्त्व देतात, तर काही व्यक्ती त्याच्या उलट अनैतिकता असेल, अप्रामाणिकपणा असेल किंवा व्यभिचार असेल या गोष्टींना महत्त्व देतात आणि त्या पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, एकंदरीत तत्त्वज्ञानाचा संबंध हा प्रत्येक व्यक्तीशी आहेच. कारण तत्त्वज्ञान माणसाला जीवनाचा अर्थ समजण्यासाठी मदत करत असतं की आपलं हे जीवन जे आहे हे जीवन नेमकं काय आहे आणि त्या जीवनाचा अर्थ नेमका काय आहे, हे जीवन कसं जगलं पाहिजे हे शिकवण्याचं काम आपल्याला तत्त्वज्ञान करतं. त्यामुळं तत्त्वज्ञानाचा आणि माझा काहीही संबंध नाही किंवा तत्त्वज्ञान म्हणजे केवळ म्हातारपणी अभ्यासावयाचे ग्रंथ आहेत अशा प्रकारचा जो आपला समज आहे तो समज आपण इथं पुसून टाकला पाहिजे. कारण गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल किंवा बायबल असेल, कुराण असेल, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, यासारखे ग्रंथ जे आहेत हे ग्रंथ म्हातारपणी वाचावयाचे नसून हे जर आपण तरुणपणीच अभ्यासले, तरुणपणीच त्यांचा अभ्यास केला तर आपलं जीवन आपण सर्वांग सुंदर कसं करू शकतो, आपल्या जीवनाला तात्विक बैठक आपण कशा प्रकारे प्राप्त करून देऊ शकतो आणि एक चांगलं जीवन आपण कसं जगू शकतो हे त्या
वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे. पण हे ग्रंथ आपली चूक काय असते की हे ग्रंथ आपण सगळे म्हातारपणी अभ्यासतो आणि मग ज्याला आपण म्हणतो की करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो. म्हणजे अख्खं सगळं आयुष्य जगून झालं, सगळं झालं, रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मग आता मला काही काम नाही म्हणून मग ते ग्रंथ घ्यायचे आणि वाचत बसायचे. आणि ते ग्रंथ वाचत असताना मग जीवनाचं जे काही तत्त्वज्ञान त्याच्यामधून आपल्याला समजतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे अच्छा, हे ग्रंथ जर जीवनाच्या सुरुवातीला आपण अभ्यासले असते तर या सर्व गोष्टींचा आपल्याला जीवनामध्ये अंमलबजावणी करता आली असती आणि आपलं जीवन अजून अधिक सुखी कसं करता येईल किंवा शांती समाधान आपल्या जीवनामध्ये जी हरवली होती ती आपल्याला या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून परत आणता आली असती. मात्र हे सगळं कधी कळतं? म्हातारपणी कळतं. कारण म्हातारपणी आपण हे सगळे ग्रंथ अभ्यासायला घेतो. त्यामुळं तत्त्वज्ञान म्हणजे म्हातारपणी वाचायचे ग्रंथ नसून त्याची प्रत्येकाच्या जीवनामध्ये अगदी सुरुवातीपासूनच गरज असते किंवा महत्त्व आहे हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, तत्त्वज्ञान दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करते. म्हणजे एखादा दीपस्तंभ जो असतो की जो दीपस्तंभ कुठं असतो तर साधारणपणे समुद्राच्या किनाऱ्यावर हा दीपस्तंभ उभा केलेला असतो. आणि या दीपस्तंभाचं काम काय असतं तर समुद्रामधून येणाऱ्या जाणारी जी जहाजं आहेत त्या जहाजांना मार्ग दाखवण्याचं काम तो करतो, दिशा दाखवण्याचं काम करतो. रात्रीच्या वेळीसुद्धा जर काही जहाजं किनाऱ्याकडे येणारी असतील तर त्या दीपस्तंभावरून प्रकाशाची व्यवस्था केलेली असते, लाईटची व्यवस्था केलेली असते आणि त्या लाईटच्या किंवा प्रकाशाच्या व्यवस्थेमुळं त्या जहाजांना किनाऱ्याकडे येण्याचा मार्ग देखील त्या दीपस्तंभामुळंच समजतो. म्हणजेच समुद्रामध्ये असणारा हा दीपस्तंभ जो आहे तो दीपस्तंभ जशा पद्धतीनं जहाजांना येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना मार्ग दाखवण्याचं काम करतो, मार्गदर्शन करतो, दिशादर्शन करतो, तशाच पद्धतीनं तत्त्वज्ञान देखील माणसाला दीपस्तंभाप्रमाणेच मार्गदर्शन करण्याचं काम करतो. माणसाच्या जीवनाला एक प्रकारचं मार्गदर्शन करतो. माणसाला जीवनाची ध्येय काय आहेत, आपल्या जीवनाचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे हेच मुळात शिकवण्याचं काम कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. म्हणजे माणसाच्या जीवनाला एक तात्विक बैठक प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. जसे मागाशी म्हणलं की रामायण महाभारत असेल किंवा भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, बायबल असेल, कुराण असेल, हे सगळे जे काही धर्मग्रंथ आहेत ह्या धर्मग्रंथांच्या वाचनामधून आपल्या जीवनाला एक प्रकारची तात्विक बैठक जी आहे ही तात्विक बैठक प्राप्त होत असते आणि आपण आपलं जीवन कशा पद्धतीनं जगावं हे आपल्याला तत्त्वज्ञान शिकवतं. म्हणून मग आजपर्यंत जगामध्ये जे काही अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले की ज्याच्यामध्ये प्लेटो असेल, सॉक्रेटिस असेल किंवा महात्मा गांधीसारखे तत्त्वज्ञानी व्यक्ती असेल, डॉक्टर रवींद्रनाथ टागोर असतील किंवा राधाकृष्णन असतील, अनेक व्यक्ती आहेत की ज्यांचं उदाहरण म्हणून आपल्याला इथं सांगता येईल की ज्याच्यातलं महात्मा गांधीजींच्या जीवनाचं जर उदाहरण आपण इथं घेतलं तर आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी हे सत्य, अहिंसा आणि चारित्र्य या 3 गोष्टीला आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान देत होते. म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवनच हे सत्य आणि अहिंसेवरच आधारलेलं आपल्याला दिसून येईल की ज्या सत्य आणि अहिंसेच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांना सुद्धा भारत सोडायला लावला किंवा ब्रिटिशांना भारत सोडून पळावं लागलं. म्हणजे महात्मा गांधींसारखे तत्त्ववेत्ते असतील की ज्या तत्त्ववेत्त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सत्य आणि अहिंसेचं तत्त्वज्ञान हे अंगीकारलं होतं, तशाच पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील असं वेगवेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान असतं की जे तत्त्वज्ञान त्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतं आणि आपलं जीवन जे आहे हे ध्येयनिष्ठ कसं तयार होईल, कर्तव्य तत्पर कसं बनेल, सदाचारी कसं बनेल, समाधानी कसं बनेल, विवेकी कसं बनेल हे शिकवण्याचं काम आपल्याला कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. ध्येयनिष्ठ जीवन, कर्तव्य तत्पर, कर्तव्य करत राहिलं पाहिजे, सदाचारी असलं पाहिजे, म्हणजे आपलं आचरण हे सदा नेहमी चांगलंच असलं पाहिजे, आपण समाधानी आणि विवेकी जीवन जगलं पाहिजे, हे आपल्याला शिकवण्याचं काम कोण करतं तर तत्त्वज्ञान करतं. त्यामुळं तत्त्वज्ञानाचं आपल्या मानवी जीवनामध्ये महत्त्व हे आहेच किंवा गरज असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे धर्मग्रंथ आहेत ते दुसरं तिसरं काहीही नसून काय आहेत, तत्त्वज्ञानाची रूपच आहेत. म्हणजे मग अशी मी जे उदाहरणं दिली की रामायण असेल, महाभारत असेल, बायबल असेल, कुराण असेल, भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, यासारखे जे काही धर्मग्रंथ आहेत हे धर्मग्रंथ
म्हणजेच काय, दुसरं तिसरं काही नसून ते तत्त्वज्ञानच आहे. तत्त्वज्ञानच आहे. फक्त वेगवेगळ्या धर्मांनी ते वेगवेगळ्या बाबींच्या माध्यमातून मांडलं आहे, वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ते मांडलेलं आहे. मात्र कोणत्याही धर्माचं तत्त्वज्ञान असेल, कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ असेल, तो आपल्याला वाईट वागायला कधीच शिकवत नाही. मग मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, शीख असेल, कुठलाही धर्म असेल, प्रत्येक धर्मानं आपल्याला चांगलंच वागावं किंवा चांगलंच करावं अशाच प्रकारचा उपदेश केलेला आहे. वाईट वागावं असं कोणताही धर्म सांगत नाही. आणि हे जे सगळं धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामधून शेवटी आपल्याला कशाची आठवण होते किंवा कशाचा संदेश आहे, तर तत्त्वज्ञानच आपल्याला त्या वेगवेगळ्या धर्मग्रंथांमधून सांगितलेलं दिसून येईल. गीता किंवा भगवद्गीतेसारखा जो ग्रंथ आहे, या भगवद्गीतेच्या ग्रंथामध्ये जो काही संदेश दिलेला आहे तर तो काय आहे, तर मानव जातीच्या जीवनाचे तत्त्वज्ञानच आहे. म्हणजे अखिल मानवजात ज्याला आपण म्हणतो, जगातल्या संपूर्ण मानवजातीचं कल्याण करणारा हा ग्रंथ आहे की ज्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान जर आपल्याला समजलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या भगवद्गीतेमध्ये कशाची आपल्याला काय संदेश आहे, तर कर्तव्याची प्रेरणा देणारा हा एक ग्रंथ आहे. कर्तव्य, आपण आपलं कर्तव्य करत राहिलं पाहिजे आणि चांगलंच कर्तव्य केलं पाहिजे अशा प्रकारची प्रेरणा देणारा हा एक प्रकारचा ग्रंथ आहे. कारण महाभारत आपण बघितलेलं आहे किंवा अनेक प्रकारचे सिनेमे सिरियल आपण बघितलेले आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा महाभारतामध्ये युद्ध चालू झालं तेव्हा अर्जुन जो आहे तो अर्जुन कर्तव्यपरायण झाला होता, तो आपलं कर्तव्य पार पाडायला तयार नव्हता. तेव्हा श्रीकृष्णानं ही जी गीता आहे किंवा भगवद्गीतेतला जो संदेश आहे तो संदेश त्या ठिकाणी रणांगणावर त्याला दिला आणि आपलं कर्तव्य हे आपण पार पाडलंच पाहिजे अशा प्रकारचे कर्तव्याची प्रेरणा देण्याचं काम श्रीकृष्णानं त्या काळामध्ये अर्जुनाला केलं होतं की जे मानवजातीच्या जीवनाचं एक प्रकारचं तत्त्वज्ञानच आहे. त्याच्यामध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे हे कर्मयोगाचं जे तत्त्वज्ञान आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे की जे कर्मयोगाचं तत्त्वज्ञान प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे. म्हणजे केवळ अर्जुनासाठी हे तत्त्वज्ञान सांगितलं नव्हतं, तर जगातल्या सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी हे तत्त्वज्ञान, कर्मयोगाचं तत्त्वज्ञान श्रीकृष्णानं त्या काळामध्ये सांगितलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते महाफलेषु कदाचन, म्हणजे प्रत्येकानं आपापलं कर्तव्य करत राहायचं आहे, त्याचं फळ आपल्याला निश्चित पद्धतीनं मिळणारच आहे. म्हणजे आपण आपलं चांगलं कर्तव्य करत राहा, त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. परंतु फळाची अपेक्षा करून कर्तव्य कर्म करणं ही गोष्ट चुकीची आहे. फळाची अपेक्षा न करता आपण आपलं कर्तव्य करत राहिला तर ते फळ तुम्हाला निश्चित मिळणारच आहे. आणि हे कर्म जे आहे हे कर्म कसं केलं पाहिजे, तर चांगलंच केलं पाहिजे. धर्माने जे सांगितलं आहे धर्माप्रमाणेच वागलं पाहिजे, आपण चांगलंच वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगलंच कर्तव्य केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं फळ देखील जे आहे हे चांगलंच मिळेल. त्याचबरोबर सुख आणि दुःख, लाभ आणि नुकसान, जय आणि पराजय यांच्याकडे सारख्याच भावनेतून बघावे अशा प्रकारचा संदेश देखील या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. म्हणजे जीवनामध्ये सुख भोगायचे दिवस असतील किंवा दुःखाचे दिवस असतील, या दोघांकडे देखील सारख्याच भावनेनं बघितलं पाहिजे. सुख आहे म्हणून होरपळून जायचं नाही किंवा दुःख आहे म्हणून नैराश्य पत्करून चालणार नाही. लाभ झाला किंवा आपल्याला भरपूर लाभ झाला म्हणून सुद्धा आपण होरपळून जायचं नाही किंवा नुकसान झालं आहे म्हणून देखील ताणतणाव घ्यायचं नाही किंवा विजय मिळाला म्हणून देखील उन्मत्त व्हायचं नाही आणि पराजय झाला म्हणून देखील खचून जायचं नाही. तर या सगळ्या गोष्टींकडे सारख्याच भावनेतून जर तुम्ही बघितलं तर आपलं जीवन जे आहे हे जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. स्वार्थ आणि परमार्थ यांच्यातील योग्य सीमारेषा शिकवण्याचं काम हे तत्त्वज्ञान माणसाला करतं. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ या दोघांचाही मेळ घातला पाहिजे. केवळ स्वार्थी जीवन जगून चालणार नाही, तर परमार्थाला देखील आपल्या जीवनामध्ये तेवढंच महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. हे सांगण्याचं काम कोण करतं, तर हे वेगवेगळे प्रकारचे जे धर्मग्रंथ आहेत ते करतात. म्हणजेच काय की ह्या अनेक प्रकारच्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला तत्त्वज्ञानच समजतं, जीवनाचं तत्त्वज्ञानच कळतं. म्हणून तत्त्वज्ञानाचं मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्व किंवा गरज असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर
पुढचा मुद्दा आहे, तत्वज्ञान आपल्याला संकटात मदत करतं. म्हणजे संकटामध्ये मदत करण्याचं काम तत्वज्ञान करतं किंवा तत्वज्ञानाला आपत्तीचे गोडे दूध आहे असं देखील म्हटलं जातं. तत्वज्ञानाला आपत्तीचे गोडे दूध आहे असं देखील म्हटलं जातं. का तर जेव्हा जेव्हा माणसावर संकटे येतील, दुःखाचे डोंगर कोसळतील, तेव्हा तेव्हा त्याच्यामधून बाहेर काढण्याचं काम कोण करत असेल तर तत्वज्ञानच करतं. म्हणजे तत्वज्ञानच आपल्याला या संकटामधून कशा पद्धतीनं बाहेर पडायचं हे शिकवतं. म्हणून माणसाला नेहमी तत्वज्ञानाची आठवण कधी येते तर फक्त संकट काळामध्येच होते. म्हणजे जेव्हा आपण आपलं जीवन अतिशय सुखसमृद्धीमध्ये जगत असतो तेव्हा आपल्याला धर्म, नीती, तत्वज्ञान, परमेश्वर कधीही आढळत नाही. का तर आपलं सगळं जीवन अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं असतं. कुठल्याही प्रकारची संकट आपल्या जीवनामध्ये नसतात, कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये नसतं. त्यावेळी आपल्या जीवनामध्ये आपण कधीही धर्म, तत्वज्ञान, नीती किंवा परमेश्वर यांची आठवण आपल्याला होत नाही. आणि मग जेव्हा संकट येतात तेव्हा मात्र मग हे सगळं आपल्याला आठवायला लागतं. धर्म आठवायला लागतो, तत्वज्ञान आठवावं लागतं, परमेश्वर आठवतो, मग नीती अनीती काय आहे हे सगळं आठवतं. पण कधी संकट आल्यानंतर तोपर्यंत हे आपल्याला आठवत नाही. आणि त्यामुळं असं म्हटलेलं आहे बघा की सुखासीन अवस्थेत तत्वज्ञान निद्रिस्त असते. म्हणजे जेव्हा सुखासीन अवस्था आहे, सुख समृद्धीची अवस्था आहे, तेव्हा तत्वज्ञान काय आहे, निद्रिस्त आहे, म्हणजे झोपलेलं आहे. त्याची आठवण आपल्याला होत नाही सुख असल्यानंतर. तर दुःखाधीन अवस्थेत मात्र तत्वज्ञान जागृत असते. म्हणजे जेव्हा संकट येतात, दुःख येतात, तेव्हा मात्र तत्वज्ञानाची आपल्याला आठवण होते आणि तत्वज्ञान त्या काळामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं. सुखाच्या वेळी त्याची प्रकर्षाने आठवण आपल्याला होत नाही, कारण चांगलं जीवन आपलं त्या काळात चाललेलं असतं. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा संकट आपल्याला येतात तेव्हा तेव्हा त्या संकटामधून कसा मार्ग काढायचा हे शिकवणारं तत्वज्ञान आपल्याला मार्गदर्शन करतं आणि आपण त्या संकटामधून बाहेर पडण्याचं काम करतो. विजयामध्ये विवेक आणि पराजयामध्ये धीर धरण्याचे मार्गदर्शन आपल्याला कोण देतं तर तत्वज्ञानच देतं. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की सुखी जीवन आहे आणि दुःखी जीवन आहे, किंवा जय आहे, पराजय आहे, लाभ आहे, नुकसान आहे, या सगळ्या गोष्टींकडं सारख्याच भावनेतून बघा. तुम्ही सारख्या भावनेतून बघितलं तर तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही. तुम्ही जर त्याच्यामध्ये भेदाभेद केली तर मात्र दुःख संकट तुमच्या जीवनामध्ये येतील आणि मग त्याच्यामुळं तुम्हाला नैराश्याला सामोरं जावं लागेल. मात्र या सगळ्या गोष्टींकडं काय बघा, सारख्याच भावनेनं बघा. विजयामध्ये विवेकी जीवन जगा आणि पराजयामध्ये धीर धरण्याचं मार्गदर्शन देखील आपल्याला कोण करतं तर तत्वज्ञानच करतं. आणि त्यामुळंच तत्वज्ञानाची आपल्या जीवनामध्ये महत्त्व किंवा गरज असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अजून पुढचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे तत्वज्ञान आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवते. म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग दाखवण्याचं काम तत्वज्ञान करतं. म्हणून देखील तत्वज्ञानाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे किंवा महत्त्व आहे. कारण आपलं जीवन सत्यनिष्ठ कशा प्रकारे जगावं, सात्विक कशा प्रकारे जगावं, विवेकशील जीवन कसं जगावं हे सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं तर तत्वज्ञानच करतं. तत्वज्ञानाच्याच माध्यमातून सत्यनिष्ठता, सात्विकपणा, विवेकशीलता ही आपल्या जीवनामध्ये येत असते. किंवा चांगले आदर्श, चांगले मूल्यांचं आचरण आपण कसं करावं हे आपल्याला कोण शिकवतं तर तत्वज्ञानच करतं. म्हणजे तत्वज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारं एक प्रकारचं ते साधन आहे की ज्या माध्यमातून आपल्या जीवनाचा मार्ग तिथं आपल्याला दाखवतो किंवा मार्गदर्शन करण्याचं काम करत असतं. सुखी जीवनामध्ये गुरफटून जाऊन ध्येयनिष्ठ आणि सदाचारी जीवनापासून दूर जाऊ नये हा सल्ला जो आहे, हा सल्ला आपल्याला कोण देतं तर तत्वज्ञानच देतं. म्हणजे सुख समृद्ध असेल त्यावेळेस त्याच्यामध्येच गुरफटून जायचं नाही किंवा लोभी बनून तिथं राहायचं नाही, तर ध्येयनिष्ठ जीवन आपण कसं जगलं पाहिजे, सदाचारी चांगलं जीवन कसं आपण जगलं पाहिजे हे सांगण्याचं काम आपल्याला तत्वज्ञान करतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक काय आहे तर परोपकारासारखे दुसरे पुण्य नाही आणि दुसऱ्याला त्रास देण्यासारखे दुसरे पाप नाही. म्हणजे जीवनामध्ये ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची की काय, परोपकारासारखं पुण्य नाही आणि दुसऱ्याला त्रास देण्यासारखं दुसरं पाप नाही. ह्या दोन गोष्टींची जर आठवण आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये ठेवली तर आपल्याला दुःखी होण्याचं काही कारणच नाही.
कारण आपण इतरांवर उपकार करत राहिलं पाहिजे, इतरांना मदत करत राहिली पाहिजे, दान केलं पाहिजे किंवा एकमेकांना सहाय्य करण्याचं काम जे आहे ते सहाय्य करण्याचं काम जर तुम्ही केलं तर नेहमी पुण्यच तुमच्या पदरामध्ये पडेल. मात्र दुसऱ्याला जर तुम्ही नेहमी त्रास देण्याचं काम केलं तर मात्र पाप होईल. म्हणून कधीही दुसऱ्याला त्रास देऊ नका. मग तो फक्त माणसालाच नाही तर इतर प्राणी पशुपक्षी जे आहेत त्यांना देखील त्रास द्यायचा नाही. किडामुंगी असेल त्यांना देखील त्रास द्यायचा नाही. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला त्रास द्यायचा नाही. म्हणजे दुःख आपल्या पदरात पडणार नाही, पाप देखील आपल्या पदरामध्ये पडणार नाही. हा जो मौलिक संदेश आहे हा संदेश देखील आपल्याला कोण देतं तर तत्वज्ञानच देतं. शांती, प्रेम, दया आणि करुणा यांचे जीवनातील स्थान देखील वर्णन करण्याचं काम कोण करतं तर तत्वज्ञानच करतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शांती असली पाहिजे, प्रेम असली पाहिजे, दया असली पाहिजे आणि करुणा असली पाहिजे हे सुद्धा शिकवण्याचं काम आपल्याला कोण करतं तर तत्वज्ञानच करतं. या संदर्भातलं एक उदाहरण इथं दिलेलं आहे बघा की एका आश्रमामध्ये गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संवाद चाललेला असतो. एक गुरुकुल असतं, आश्रम असतो आणि ज्या आश्रमामध्ये गुरु शिष्य यांच्या दोघांमध्ये संवाद चाललेला असतो आणि त्यावेळेस एक शिष्य आपल्या गुरूंना एक प्रश्न विचारतो. काय प्रश्न विचारतो की गुरुजी, मानवी जीवनामध्ये असलेली सर्वात चांगली जीवनमूल्ये कोणती आहेत? म्हणजे मानवी जीवन जर मला सुखी समृद्धी करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर महाराज चांगले मानवी जीवन घडवणारी मूल्ये कोणती आहेत? अशा प्रकारचा प्रश्न तो आपल्या गुरुला विचारतो आणि तेवढ्यात आकाशामध्ये कडकडाट होतो आणि वीज चमकणे ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारच्या वीज चमकते आणि एक आकाशवाणी त्या ढगांमधून होते. काय आकाशवाणी असते तर त्याच्यामधून ही 3 अक्षरं बाहेर पडतात, दा दा आणि दा. 3च अक्षरं आकाशवाणी होते, दा दा आणि दा. मग गुरु म्हणतात, शिष्या ऐक, हे 3 शब्द म्हणजेच मानवी जीवनातील चांगली जीवनमूल्ये आहेत किंवा मानवी जीवन घडवणारी ही 3 मूल्ये आहेत. या 3 मूल्यांचा नेहमी आपल्या जीवनामध्ये अंगीकार कर, म्हणजे तुझं मानवी जीवन हे चांगलं झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग आता हे दा 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 म्हटल्यानंतर त्या शिष्याला प्रश्न पडतो की नेमकं काय अर्थ आहे याचा? दा 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 म्हणजे काय? तर मग तिचं स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा की पहिल्या दाचा अर्थ आहे दान. म्हणजे नेहमी दान, परोपकार आपण ज्याला म्हणतो ते परोपकार केलं पाहिजे. दुसरा दाचा अर्थ आहे दया किंवा करुणा. दया आणि करुणा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि तिसरा दाचा अर्थ आहे दम. इथं दम म्हणजे दुसऱ्याला दमबाजी करायची नाही, तर दम याचा अर्थ आहे सहनशीलता. सहनशीलता, मानवी जीवनामध्ये सहनशीलता असली पाहिजे. कारण दानामध्येच धर्म, परोपकार आणि त्याग आहे. दानामध्येच काय आहे? धर्म, परोपकार आणि त्याग आहे. दयेमध्ये करुणा आहे आणि मानवता आहे. दयामध्ये काय आहे? करुणा आहे आणि मानवता आहे. आणि दम जो आहे या दमामध्ये काय आहे तर सहनशीलता आहे आणि सहिष्णुता आहे. ह्या जर 3 मूल्यांचं आपण जीवनामध्ये अंगीकार केला तर आपलं मानवी जीवन घडवणारीच ही मूल्य आहेत. याचं आपल्या जीवनामध्ये अंगीकार करा. याचं आचरण जर आपण केलं तर मानवी जीवन आपलं सफल झाल्याशिवाय राहणार नाही, जीवनाच्या आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा मार्गदर्शन ह्या आकाशवाणीमधून त्या झालं होतं किंवा गुरूंनी त्या शिष्याला दिलेलं हे उत्तर आहे की ज्याच्यामधून आपल्याला कळतं की तत्वज्ञान आपल्या जीवनाचा मार्गच दाखवण्याचं काम करतं. म्हणजे जीवन आपण कसं जगावं ते मार्गदर्शन करण्याचंच काम तत्वज्ञान आपल्याला करतो. म्हणून तत्वज्ञानाचं मानवी जीवनामध्ये महत्त्व आहे किंवा गरज आहे. त्यानंतर आणखीन काही मुद्दे आहेत की ज्याच्यावरून सुद्धा आपल्याला तत्वज्ञानाचं मानवी जीवनात महत्त्व किंवा काय गरज आहे हे आपल्याला सांगता येईल. त्याच्यातला एक मुद्दा आहे बघा, तत्वज्ञान नेहमी सत्याचा शोध घेते. कारण आपण तत्वज्ञानाची संकल्पना बघितली, अर्थ बघितला, स्वरूप बघितलं की ज्याच्यावरून आपल्याला आठवत असेल की तत्वज्ञान नेहमी सत्यान्वेषण करण्याचं काम करतं. अंतिम सत्य काय आहे त्या अंतिम सत्याचा शोध घेण्याचं काम करतं. म्हणजे तत्वज्ञानाच्या माध्यमातून नेहमी सत्य काय आहे हेच आपल्याला शिकवलं जातं. सत्याचा शोध घेण्याचं काम केलं जातं. ते देखील आपल्या जीवनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. मानवी जीवनाचे सार्थक कशात आहे हे समजण्यासाठी तत्वज्ञान गरजेचे आहे. म्हणजे मानवाच्या जिज्ञासेमधून मानवाला नेहमी जो प्रश्न पडतो की मी कोण आहे आणि अहम कोहम,
हा जो प्रश्न आहे, मी कोण आहे आणि तो परमात्मा परमेश्वर नेमका कोण आहे आणि त्या परमात्म्यापर्यंत परमेश्वरापर्यंत मला जर पोहोचायचं असेल तर मला काय करावं लागेल, माझ्या जीवनाचं सार्थक नेमकं कशात आहे, माझा जन्म या पृथ्वीवर कशासाठी झालेला आहे, माझ्या जीवनाचं कर्तव्य नेमकं काय आहे, या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कुठं सापडतात तर तत्त्वज्ञानामध्ये सापडतात. त्यामुळं तत्त्वज्ञानाचं मानवी जीवनामध्ये महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, याचा निवाडा कसा करायचा हे देखील आपल्याला कोण शिकवतं तर तत्त्वज्ञानात शिकवतं. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, इष्ट काय, अनिष्ट काय, या बाबीतला फरक कसा ओळखायचा हे देखील आपल्याला कोण शिकवतं तर तत्त्वज्ञानच शिकवतं. त्यामुळे देखील तत्त्वज्ञानाचं मानवी जीवनामध्ये महत्त्व आहे. अजून पुढचा मुद्दा आहे बघा, की विज्ञान केवळ आपल्याला ज्ञान आणि भौतिक समृद्धीच देते. विज्ञान काय करतंय, ज्ञान देतो आपल्याला, भौतिक समृद्धी भरपूर देतो, सुख भरपूर देतो. मात्र तत्त्वज्ञान या ज्ञानाचा उपयोग कोठे आणि कसा करावा याचं मार्गदर्शन करतं. ज्ञान आपल्याला भरपूर मिळालं पण त्याचा उपयोगच जर आपण केला नाही, उपयोग कसा आणि कुठं करायचा हेच जर आपल्याला समजला नाही तर आपण शहाणपणापर्यंत पोचणार नाही, तत्त्वज्ञानी माणसापर्यंत पोचणार नाही. आणि म्हणून आपल्याला जर शहाणं बनायचं असेल तर त्यासाठी तत्त्वज्ञान आपल्याला गरजेचं आहे. भौतिक समृद्धीमधून सुख आपण भोगतोच, पण त्या सुखाच्या मागं धावपळ करत असताना आपल्या जीवनामध्ये जी अशांती निर्माण झालेली आहे, समाधान राहिलेलं नाही, तर ते जर शोधायचं असेल, समाधान शोधायचं असेल, शांती शोधायची असेल तर त्यासाठी आपल्याला तत्त्वज्ञानाकडेच वळावं लागेल, आध्यात्मिकतेकडेच वळावं लागेल. त्याशिवाय हे समाधान, शांती आपल्याला प्राप्त होणार नाही. हे सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं, तत्त्वज्ञान करतं. म्हणून तत्त्वज्ञानाचा मानवी जीवनामध्ये महत्त्व आहे. आणि पुढचा आहे, माणसाला पूर्णत्वाकडे जाण्याच्या वाटचालीमध्ये तत्त्वज्ञानच मदत करते. म्हणजे जसं आपण म्हणतो की माणसाचं जीवन हे पूर्णत्वाकडं गेलं पाहिजे, पूर्णत्व प्राप्त झालं पाहिजे. हे पूर्णत्व कधी प्राप्त होईल, ज्या वेळेस त्या माणसाला अंतिम सत्याचा शोध लागेल. म्हणजे अहम कोहम, मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर जेव्हा त्या व्यक्तीला सापडेल, आत्मसाक्षात्कार जेव्हा त्या व्यक्तीला होईल, तेव्हाच तो व्यक्ती काय होईल, पूर्णत्वाकडं वाटचाल करेल. आणि पूर्णत्वाकडं वाटचाल करण्यासाठी त्याला कोण मदत करतं तर तत्त्वज्ञानच मदत करतं. म्हणून देखील तत्त्वज्ञानाचे मानवी जीवनामध्ये महत्त्व आहे किंवा गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ह्या अनेक मुद्द्यांच्या आधारे आपल्या लक्षात आलं असेल की मानवी जीवनाचे तत्त्वज्ञानाचे मानवी जीवनामध्ये काय महत्त्व आहे किंवा तत्त्वज्ञानाची मानवी जीवनामध्ये का आवश्यकता आहे, का गरज आहे, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलीच असेल. हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि अजून आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.